नमस्कार. C24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. कोपरगाव नगरपालिकेवर चिखल मोर्चा, नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी निषेध व्यक्त. अनोखं रक्षाबंधन साजरा, वडगाव शेरीतील महिलांनी पाठवल्या वीर जवानांना राख्या. व्यापाऱ्यांनी कांद्याचा कमी भाव काढल्याने शेवगावमध्ये शेतकऱ्यांनी केला कांद्याचा लिलाव बंद. आणि श्रीगोंदा पोलिसांनी केले दुचाकी चोर गजाआड. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला तिसऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक दुग्धविकास मंत्री माननीय श्री महादेव जानकर साहेब, तसेच माननीय श्री शरदभाऊ बाचकर, जिल्हाध्यक्ष अहमदनगर, माननीय सौ सुवर्णा जराड, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा, माननीय सौ अलका पवार, जिल्हा उपाध्यक्षा, माननीय श्री नानासाहेब जुंधारे, तालुका अध्यक्ष, माननीय श्री राजूभाऊ बेल्हेकर, तालुका उपाध्यक्ष, माननीय सौ माया पटारे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष, माननीय श्री भारत मतकर, शहराध्यक्ष, माननीय श्री गणेश थोरात, शहर उपाध्यक्ष, माननीय श्री विशाल भावले, युवक तालुकाध्यक्ष, माननीय श्री कपिल लाटे, तालुका उपाध्यक्ष, माननीय श्री राजू मकासरे, युवक उपाध्यक्ष, माननीय सौ मंगल पोपळगट, महिला आघाडी शहराध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला तिसऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मेसर सिद्धेश ट्रेडर्स, बिल्डिंग मटेरियल सप्लायर, प्रोप्रायटर संतोष प्रभाकर जोशी. संपर्क 9822160052, मुक्काम पोस्ट हिरे रोड, पाईट, तालुका खेड, जिल्हा पुणे. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला तिसऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक. नमस्कार, मी शिवाजी बाबूराव गवारे, अध्यक्ष श्री समर्थ ग्रामीण ब्रिगेड शेती सहकारी पतसंस्था चिमणीपाटा व श्री समर्थ स्कूल कॉलेज व महाविद्यालय या ग्रुपच्या वतीने C24 चॅनलला वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व तसेच सर्व भारतीयांना 15 रोजच्या हार्दिक शुभेच्छा. सत्यम शिवम सौंदर्यम हे ब्रीद असलेले अहमदनगर शहरातील सौंदर्य आभूषणांनी सजलेलं दालन SG कायगावकर सुवर्ण क्षणांसाठी सुदृढ नात्यांच्या बंधातून निर्मळ नाती जपत आणि विश्वासाची परंपरा कायम ठेवत साजरा करत आहे 80वा वर्धापन दिन सोहळा. अनमोल नात्यांचे सोनेरी दिवस. त्यानिमित्त SG कायगावकर आमच्या सन्माननीय ग्राहकांसाठी घेऊन आलेत दागिन्यांच्या मजुरीवर घसघशीत सूट. सोने चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट, हिरे प्लॅटिनमच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. याशिवाय दररोज एका भाग्यवंताला दागिन्यांच्या मजुरीवर तब्बल 100% सूट. 24 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंत. बदलत्या फॅशननुसार अद्ययावत अलंकार, नाविन्यपूर्ण मनमोहक डिझाईन्स, सर्टिफाईड हिऱ्यांचे अलंकार. SG कायगावकर सराफ अँड ज्वेलर्स. 80व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त अहमदनगर शहरातील दोन्ही दालनं विनम्र सेवेसाठी सज्ज आहेत. बुधवारी सुद्धा सुरूच राहणार. त्वरा करा. डिस्काउंट कालावधी 24 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंत. SG कायगावकर सुवर्ण क्षणांसाठी, सराफ बाजार आणि नगर मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर.
बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात सविस्तर वृत्त. कोपरगाव नगरपालिकेवर शहरातील अनेक समस्या सोडवण्यासाठी चिखल मोर्चा काढण्यात आलाय. यावेळी कोणीही अधिकारी या मोर्चेकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी न आल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय. कोपरगाव नगरपालिकेच्या गलथान कारभाराविरोधात निषेध नोंदवण्यासाठी गांधीनगर भागातील नागरिकांनी कोपरगाव नगरपालिकेच्या विरोधात चिखल मोर्चा काढला. यावेळी कोपरगाव नगरपालिकेच्या गेटवर मोर्चेकऱ्यांना अडविण्यात आल्यानंतर कोणीही अधिकारी या ठिकाणी मोर्चेकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी न आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. यावेळी गांधीनगर भागातील नागरिकांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कोपरगाव शहरातील गांधीनगर भागातील शौचालयाचे नूतनीकरण करणे, रस्त्यांची कामे मार्गी लावणे, गटारीच्या समस्या, साफसफाई आदी समस्यांकडे नगरपालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने त्या समस्या सोडविण्यासाठी गांधीनगर भागातील नागरिकांनी नगरसेवक हाजी मेहमूदभाई सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेवर चिखल मोर्चा आणला होता. गांधीनगर येथे चिखल स्नान करून या मोर्चास सुरुवात करण्यात आली, परंतु नगरपालिकेचे मुख्य गेट बंद करून या मोर्चेकरांना बाहेर अडविण्यात आलं. यावेळी या मोर्चेकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कोणीही अधिकारी बाहेर न आल्याने आणि मोर्चेकऱ्यांना आत जाऊ न दिल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता. शेवटी नगरपालिकेच्या आवारात मुख्याधिकारी यांना नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी निवेदन दिलं. यावर नगराध्यक्ष यांनी या संदर्भात तातडीने मार्ग काढून 15 दिवसात या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मंजूर काम आहे जे चालू व्हायचे. आता जरी डांबरीकरणाचा रस्ता असेल पण WBM आपण करून टाकू ते. WBM कधी होईल तर पाईपलाईनचं काम होईल तेव्हाच होईल ना. तिथं टी टाकलेलं नाही ना. आहे की जे मंजूर कामं आहेत आणि चालू करायची किंवा अशा स्थितीतली आहेत ती आपण 15 दिवसात मार्गी लावूया. आणि जी नवीनच आहे ते आम्हाला कलेक्टर साहेबांच्या मंजुरीने करावी लागणार आहे. त्यामुळे त्या प्रोसेसला वेळ लागणार आहे. जर 15 दिवसात गांधीनगर भागातील प्रश्न मार्गी लावले नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी यावेळी दिलाय. हे वातावरण बिघडवायचं काम सुरू राहिले. नागरिकांचे काय प्रश्न आहेत तिथं ऐकू द्या. समस्या आहे का तुम्ही म्हणजे जाणून बुजून करून राहिले का? लोकांच्या म्हणण्या मागण्यासाठी रस्त्यावर मांडणार का? बसून आपल्या नगरपालिकेला 10-12 वर्षापासून गांधीनगरचे प्रश्न मांडतोय आणि त्यात तुम्ही आले. तुम्हाला येऊन आता जवळपास 2 वर्ष 2.5 वर्ष झाले. तुम्हाला सुद्धा बऱ्याच गोष्टी त्यात माहिती आहे. आम्ही ज्या वेळेस अर्ज दिले त्या वेळेस आमचे कामं म्हणजे आमच्या कागदांना काही महत्व दिले गेलं नाही, कागद बाजूला टाकले गेले. तर आमचं म्हणणं असं आलं की बा आज हे जे कोणी नगरसेवक असतील हे माझ्या सगळे मित्र कंपनी आहे, मित्र म्हणून माझ्या सोबत आहे. मात्र भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस यातून मी वेगळा फक्त अपक्ष निवडून आलो. त्यामुळे मला कोणीही विश्वासात घेत नाही. हे आज माझ्या संघ जे आलेले आहे माझे मित्र म्हणून आले. कोपरगाव नगरपालिकेत गेल्या मी 8 महिने झाले. आज या नवीन बॉडीला येऊन 8 महिन्यात आपल्या नगरपालिकेने कुठलंही एक टेंडर किंवा एकही काम चालू केलेलं नाही. जे अध्यक्ष पण हेच म्हणतात ते आमचं ऐकत नाही. काय करावं आम्ही हे शब्द आम्हाला पटत नाही. जर तुम्हाला हे काम पटत नाही तर तुम्ही नागरिकांच्या हातात कोपरगाव नगरपालिका देऊन टाका आणि याला कुलूप लावून टाका. कारण तुम्ही जर अशी उडवडीची उत्तर दिले तर काम आमची जनता कोणाकडे जाणार. पण 8 दिवसात जर या कामाला जर मार्गी नाही लागले तर आम्ही याच्या पुढे म्हणजे उग्र स्वरूपाचा मोर्चा आणू किंवा आंदोलन करू. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. 124 वर्षांची अखंड परंपरा असलेला महाराष्ट्रातील 2ऱ्या क्रमांकाचा हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता रुई येथे उत्साहात झाली आहे. दहीहंडी फोडल्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभही घेतलाय. रुई येथील 124 वर्षांची परंपरा असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायणाची शुक्रवारी 4 ऑगस्टला उत्साहात सांगता झाली आहे. हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज घुले यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडून या सोहळ्याची समाप्ती करण्यात आली. दहीहंडी फोडल्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभही घेतलाय. रात्री 9 वाजता कोपरगाव येथील हरिभक्त पारायण भानुदास महाराज बैरागी यांच्या भारुडाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय.
124 वर्षांची अखंड परंपरा असलेला हा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सप्ताह असून पुढील वर्ष हे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. पुढील वर्षाच्या कार्यक्रमासाठी स्थानिक सप्ताह आयोजक मंडळाने आतापासूनच नियोजनाला सुरुवात केली आहे. 124वा अखंड हरिनाम सप्ताह 124 वर्षापूर्वी गंगाधर महाराजांनी या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि आज तागायत आमच्या रुई ग्रामस्थांनी तो पुढे चालू ठेवलेला आहे. सांगायला आनंद वाटतो की पुढच्या वर्षी शतकोत्तर रौप्य महोत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करणार आहोत. त्या निमित्ताने आम्ही हरिभक्तपरायण ढोक महाराज यांचं तुलसी रामायण ठेवलेलं आहे. आम्हाला या ठिकाणी आमचे नामदेव काका बाबळे आणि त्यांचं भजनी मंडळ जे आहेत त्यांचं ते भाविकांनी अतिशय रुई गावावर गंगागीर महाराजांनी जो सप्ताह चालू करून दिलेला आहे तो आजपर्यंत रुई गावामध्ये सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि परिसरांच्या सहकार्याने अखंडपणे रुई गावामध्ये आजपर्यंत चालू आहे. 124वा आज सांगता समारंभ आहे. पुढल्या वर्षी 125वे वर्ष आहे. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आपल्याला रवी गावामध्ये गंगाधर महाराजांनी हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला. त्याला आजपर्यंत 124 वर्ष झालेली आहे. तो सप्ताह ग्रामस्थांनी खूप चांगल्या प्रकारे चालवत आणलेला आहे. आपली संप्रदायाची साधना भजन कीर्तन काकडा या दृष्टीने विशेषत्वाने ही चांगल्या प्रकारे चालवली. सर्व माता भगिनी सर्व पुरुषांना या रे लहान थो याती भलती नारी नर करावरच्या नवीन चिंतामनास सर्वांना सामावून घेऊन कुठल्याही जाती जमातीचा भेदभाव न पाहता सर्वांना सामावून घेऊन ही एक मानवतेची. पंढरीनाथ पगार, C24 तास, शिर्डी. बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री सचिन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वडगाव निंबाळकर, तालुका बारामती, जिल्हा पुणे. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सविंदने ग्रामपंचायतचे उपसरपंच माननीय श्री संतोष शेठ मिंडे. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री विश्वासराव देवकाते, अध्यक्ष पुणे जिल्हा परिषद पुणे, अध्यक्ष अहिल्या विकास प्रतिष्ठान आणि नाना पाटील मित्रमंडळ नीरा वाघज, तालुका बारामती. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री सदानंद कृष्णा शेट्टी, माजी अध्यक्ष स्थायी समिती, पुणे महानगरपालिका वरिष्ठ अध्यक्ष, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि माननीय सौ सुजाता सदानंद शेट्टी, नगरसेविका, पुणे महानगरपालिका, संपादक साप्ताहिक महिला राज्य, सदस्य वृक्ष प्राधिकरण समिती. C24 तास या वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक SP पेंट्स, होलसेल कलरचं दालन. आता कलर पेंटसाठी अहमदनगर, औरंगाबाद इथे जाण्याची आवश्यकता नाहीये. नेवासा शहरात होलसेल दरामध्ये कलर मिळण्याचं
एकमेव दालन म्हणजे SP पेंट्स. तसेच कलर कॉन्ट्रॅक्टची कामं योग्य दरामध्ये केली जातील. आमचा पत्ता SP पेंट्स, जुन्या कोर्टजवळ, पाकशाळे शेजारी, नेवासा खुर्द, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. प्रोप्रायटर जाकीर सलीम शेख, जावेद सलीम शेख आणि सलीमभाई पेंटर. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 83 08 86 42 70, 98 60 01 43 13 आणि 98 60 12 41 71. सत्यम शिवम सौंदर्यम हे ब्रीद असलेले अहमदनगर शहरातील सौंदर्य आभूषणांनी सजलेलं दालन SG कायगावकर सुवर्ण क्षणांसाठी सुदृढ नात्यांच्या बंधातून निर्मळ नाती जपत आणि विश्वासाची परंपरा कायम ठेवत साजरा करत आहे 80वा वर्धापन दिन सोहळा. अनमोल नात्यांचे सोनेरी दिवस. त्यानिमित्त SG कायगावकर आमच्या सन्माननीय ग्राहकांसाठी घेऊन आलेत दागिन्यांच्या मजुरीवर घसघशीत सूट. सोने चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट. हिरे प्लॅटिनमच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. याशिवाय दररोज एका भाग्यवंताला दागिन्यांच्या मजुरीवर तब्बल 100% सूट. 24 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंत. बदलत्या फॅशननुसार अद्ययावत अलंकार, नाविन्यपूर्ण मनमोहक डिझाईन्स, सर्टिफाईड हिऱ्यांचे अलंकार. SG कायगावकर सराफ अँड ज्वेलर्स. 80व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त अहमदनगर शहरातील दोन्ही दालनं विनम्र सेवेसाठी सज्ज आहेत. बुधवारी सुद्धा सुरूच राहणार. त्वरा करा. डिस्काउंट कालावधी 24 जुलै ते 21 ऑगस्ट 2017 पर्यंत. SG कायगावकर सुवर्ण क्षणांसाठी, सराफ बाजार आणि नगर मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहुयात पुढची बातमी. पुण्यातील वडगाव शेरी येथील महिला अनोख्या पद्धतीनं रक्षाबंधन साजरा करताना दिसतायत. या महिलांनी स्वतःच्या हाताने बनवलेल्या राख्या सीमेवर लढणाऱ्या वीर जवानांसाठी पाठवल्यात. देशाचे रक्षण करणाऱ्या भावांप्रती या राख्यांच्या माध्यमातून त्या आपलं प्रेम आणि ऋण व्यक्त करतायत. सीमेवर लढणाऱ्या वीर जवानांसाठी वडगाव शेरी येथील महिलांनी स्वतःच्या हाताने बनवलेल्या राख्या पाठवल्या आहेत. वडगाव शेरी येथील महिलांनी एकत्रित येऊन राख्या बनवल्या. या राख्या आपल्या भारत मातेचे रक्षण करणाऱ्या वीर बंधूंसाठी पाठवण्यात आल्यात. कित्येक सण भारतामध्ये साजरे होतात, परंतु या सैनिकांना आपल्या परिवाराबरोबर साजरे करायला मिळत नाहीत. आपले कुटुंब म्हणजे भारत देश हेच त्यांना माहीत असतं. या देशाचे रक्षण म्हणजे कुटुंबाचे रक्षण. या वीर जवानांमुळे आपण सुरक्षित आहोत हीच भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात असते. त्यामुळेच हा उपक्रम राबविण्यात आला आहे. आपल्या भारताचे जे सैनिक आहेत त्यांना काही काही वेळेस सण साजरे करता नाहीत, तर त्यासाठी आम्ही स्पेशली रक्षाबंधन होममेड राख्या बनवून आम्ही त्यांना पाठवत आहोत. मेरे सब भारत वीरवासियों के वास्ते हम सब भगिनी की तरफ से ये राखी हम भेज रहे हैं. सुषमा पाटील, C24 तास, वडगाव शेरी, पुणे. कोपरगावातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांचा वाढदिवस वृक्षारोपण, रक्तदान शिबिर आणि विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी असे विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आलाय. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांचा वाढदिवस वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी अशा विविध प्रकारचे कार्यक्रम राबवून साजरा करण्यात आलाय. मागील वर्षी कोपरगाव तालुक्यामध्ये गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे आशुतोष काळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त साजरे करण्यात येणारे सर्व कार्यक्रम रद्द केले होते आणि कोपरगाव शहरामध्ये पुराच्या पाण्यानं रोगराई निर्माण होऊ नये यासाठी स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. त्यांच्या सामाजिक विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तसेच कर्मवीर प्रतिष्ठान, आशुतोष दादा रयत विचार मंच, प्रेरणा फाउंडेशन, बजरंग चौक मित्रमंडळ तसेच आशुतोष दादा फाउंडेशनच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आलेत. यामध्ये कोपरगाव शहरामध्ये अमरधाम इथे स्वच्छता मोहीम राबवून अमरधाम स्वच्छ करण्यात आलाय.
कर्मवीर प्रतिष्ठानच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन, माधवराव आढाव शाळेतील विद्यार्थ्यांना खेळाच्या साहित्याचं वाटप तसेच लायन्स मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना आशुतोष दादा रयत विचार मंचच्या वतीनं मिष्टान्न भोजन देण्यात आलंय. कोपरगाव नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेतील सुमारे 1000 विद्यार्थ्यांचे दंत स्पेशालिस्ट डॉक्टर कुणाल धायतडक आणि सौ भाग्यश्री धायतडक यांनी दंत तपासणी करून उपचार केलेत. शाळा क्रमांक 1 मधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेशाचं वाटप करण्यात आलं. चक्रधर स्वामी विद्यालय प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप तसेच येवला रोड येथील मस्जिदमध्ये मुस्लिम बांधवांना बसण्यासाठी बाकं देण्यात आली आहेत. कर्मवीर प्रतिष्ठानच्या वतीनं घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये युवकांनी रक्तदान केलंय. तसेच आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत कोपरगाव तालुक्यातील सर्वच माध्यमिक शाळांमधील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासणी शिबिर सुरू करण्यात आलंय. रवंदे आणि टाकळी येथील शाळेच्या विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी पूर्ण झाली आहे. अशा प्रकारे सामाजिक बांधिलकी जोपासत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आशुतोष काळे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवूनच साजरा केलाय. योगी डोखे, C24 तास, कोपरगाव. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक. नमस्कार, मी श्री दिलीप विठ्ठल कुलकर्णी, मंडल कृषी अधिकारी टाकळी डोकेश्वर, कृषी विभागाच्या वतीनं C24 तासच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त लाख शुभेच्छा. त्याचप्रमाणे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त देशवासियांना लाख शुभेच्छा. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक. व्यापाऱ्यांना अनेक प्रश्न असतात, बऱ्याच अडचणी असतात आणि अशा वेळी अत्यंत अल्पावधीत नावलौकिक मिळवलेल्या C24 तासने आपले प्रयत्न करून व्यापाऱ्यांचे बरेच प्रश्न सोडवले. C24 तासच्या तृतीय वर्धापनानिमित्त आमच्या व्यापाऱ्यांच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री सतीश किशोर गोरुळे, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालय मौजे, पिंपळा बोर्जा, तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक. C24 तास मराठी वृत्तवाहिनी 15 ऑगस्ट 2014 साली आपण सुरू केली आणि आज 15 ऑगस्ट यानंतर 15 ऑगस्ट 2017ला C24 तास मराठी वृत्तवाहिनीचा 3रा वर्धापन दिन आपण साजरा करत आहोत. 3 वर्ष हा काही फार मोठा कालखंड नाही, परंतु या 3 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक वृत्तवाहिन्यांच्या कॉम्पिटिशन्स असताना सुद्धा C वृत्तवाहिनी अतिशय चांगली कामगिरी बजावलेली, याच्यामध्ये कुठं दुमत असण्याची शक्यता नाही. अनेक सामाजिक प्रश्नांना या वृत्तवाहिनीने हात घातला आणि त्यामुळं बऱ्याचशा प्रश्नांना चालनाही मिळालेली आहे. लोकांची
24 तास वाहिनी पाहण्यासाठी दररोज टी व्हीवरती तयारी असते, पाहतात आणि चांगला रिस्पॉन्स आपल्याला आपल्या वाहिनीने दिलेला आहे. याचं कारण तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे मतप्रदर्शन केलेलं आहे, माहिती दिलेली आहे, लोकांच्यामध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून मी 24 तास वृत्तवाहिनीला शुभेच्छा देतो. इथून पुढील काळात अतिशय सक्षम ही 24 तास वाहिनी हो. महाराष्ट्रामध्ये आता आपण सांगलीलाही करता असं मी ऐकलेलं आहे, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं क्षेत्र आपल्या याच्याखाली येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि परत एकदा 24 तास वाहिनीला आणि या वाहिनीमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना मी शुभेच्छा देतो. भविष्यामध्ये दिवसेंदिवस आपली सर्व क्षेत्रामध्ये प्रगती हो अशी आशा व्यक्त करतो. आले बरोबर. आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात. डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार. तसेच ॲसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध. आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी. एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री. जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो. कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो. कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही. संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे. मोबाईल क्रमांक 97 63 48 0415. घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41. ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. शेवगावमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याचा लिलाव बंद पाडला. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या कांद्याचा 1 ते 1,500 रुपयांनी भाव काढल्याने शेतकरी संतप्त झाले आणि गोंधळ घालत शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडलाय. त्यामुळे शेवगाव येथील बाजार समितीमध्ये कांद्याला 3 ते 3,500 रुपये असा भाव देण्यात आलाय. शेवगाव येथील बाजार समितीमध्ये कांद्याला 3,000 ते 3,500 रुपये भाव मिळालाय. शेतकऱ्यांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेवगाव बाजार मार्केटमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली. सकाळी कांद्याचे लिलाव चालू झाल्यानंतर सर्व व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा कांदा 1,000 ते 1,500 रुपयांनी कांद्याचा भाव काढला. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आणि शेतकऱ्यांनी गोंधळ घालत लिलाव बंद केले. शेवगाव बाजार समिती ही मोठी असल्याने या बाजार समितीमध्ये जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आशेने आपल्या मालाला चांगला भाव मिळेल या आशेने माल घेऊन येतात. पण असा भाव भेटल्याने त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे. कालचं मार्केट 3,028 पर्यंत झालं, पण आज सर्व शेतकऱ्यांनी मार्केट चांगलं झाल्यामुळं मार्केट कमिटीमध्ये कांदा आणला. पण ह्या सर्व व्यापाऱ्यांनी मिळून आज 1,000 रुपये, 1,500 रुपये, 1,600 रुपयेपर्यंत मार्केट काढलं. आम्ही सर्व शेतकऱ्यांनी मार्केट बंद पाडलं आणि त्यानंतर मार्केट कमिटीचे लोक आले. ते अधिकारी म्हणले का व 2 गोण्याला, म्हणजे ते आमच्या एका शेतकऱ्याचे 2 गोण्या आणल्या होत्या, त्यांनी त्याला 2700 रुपये भाव दिला त्या 2 गोण्याला फक्त. आणि दुसऱ्या शेतकऱ्याचे 30 गोण्या, 35 गोण्या, 40 गोण्या, त्याला 1,500-1,600 रुपये भाव. असं का? तर तुमच्या माध्यमातून ह्या सरकारला पण जागा आणा, हे व्यापाऱ्याला पण जागा आणा आणि आम्हाला सर्व शेतकऱ्यांना व्यवस्थित न्याय द्या, ही आमची भूमिका आहे. नाहीतरी शेतकऱ्याला
पैठण तालुक्यातून आलेलो आहे. राडगाव हे माझं गाव आहे. विजय शिंदे माझं नाव आहे. शेवगावचं मार्केट हे चांगलं वाटल्यामुळं मी मागच्या बाजारी सुद्धा आलतो. त्यावेळेस यांनी मला ह्याच कांद्याला 2250 भाव दिला. तर त्याच्यापेक्षा हा माल ह्यावेळेस आणताना छाटून भारी आणला आणि हा माल इथं आणल्यावर 1800वर स्टॉप केला. आणि याच्यापेक्षा डावा माल म्हणजे ज्या ठिकाणी 2 गोण्या होत्या त्यांना 2928चा भाव केला आणि याला आहे का याला केला 1800वर स्टॉप. म्हणजे 1000 रुपयाचा क्विंटल मागं फरक का की जास्त गोणी असल्यामुळे. हा कुठला न्याय? बरोबर आहे. फेकून दिलेला आहे शेतकऱ्याला 2 वर्ष. आजपर्यंत शेतकऱ्याला 4 रुपये 5 रुपये किलो ना शेतकऱ्याने मार्केटमध्ये माल घातला. आज 3000 2000 2500 रुपये भाव मिळायला लागला. यांच्या का पोटात दुखायला लागलं? तर आम्हाला याच्याबद्दल सर्व शेतकऱ्याला ह्या मीडियाच्या माध्यमातून हे सरकारने आम्हाला योग्य ते भाव द्यावा आणि आमच्या तळतळाट घेऊ नये. आतापर्यंत त्यांनी आम्हाला खूप तळतळ लावलेलं आहे, पण इथून पुढे आम्ही शेतकरी सगळे एकत्र येणार आहोत आणि आता इथून पुढे आम्ही अन्याय सहन करणार नाही. शेतकरीचा एकजुटीचा संदीप देहाडराय सह हलीम शेख, सी24 तास, शेवगाव. राहुरी शहरातील वैद्यकीय क्षेत्रात नामवंत आणि 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणारे डॉक्टर SG गागरे मेंदूरोग, हृदयरोग, मधुमेह तसेच जनरल पेशंट्सना ते अविरत सेवा देत आहेत. दर गुरुवारी मोफत आणि इतर दिवशी योग्य दरात डॉक्टर गागरे हॉस्पिटलमध्ये रुग्णांना सेवा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती डॉक्टर गागरे यांनी सी24 तासशी बोलताना दिली आहे. राहुरी शहरातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणारे डॉक्टर SG गागरे हे आता पूर्ण वेळ स्वतःच्या मालकीच्या गागरे हॉस्पिटल देणार आहेत. मेंदूरोग तज्ज्ञ डॉक्टर RS वाडिया यांच्याबरोबर डॉक्टर गागरे यांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. मेंदूरोग, हृदयरोग, मधुमेह आणि जनरल पेशंट्सना डॉक्टर गागरे हे 1996 सालापासून सेवा देत आहेत. त्यांचं निदान आणि उपचार अचूक असतात, याविषयी ते सर्वत्र प्रसिद्ध आहेत. दरम्यानच्या काळामध्ये विळद येथील रुग्णालयामध्ये पार्ट टाइम सेवा आणि बुद्धिबळपटू चिरंजीव शार्दूल याच्या तयारीमुळं त्यांना हॉस्पिटलला पूर्ण वेळ देता आला नाही आहे. मात्र आता डॉक्टर गागरे हे तत्पर आणि पूर्ण वेळ सेवा रुग्णांना देणार आहेत. दर गुरुवारी मोफत तर इतर दिवशी योग्य दरामध्ये डॉक्टर गागरे हॉस्पिटलकडनं रुग्णांना सेवा उपलब्ध होणार आहे. रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, अशी माहिती डॉक्टर गागरे यांनी सी24 तासशी बोलताना दिली आहे. मी डॉक्टर अण्णासाहेब गागरे, MBBS MD मेडिसिन BJ मेडिकल कॉलेज पुणे 96 पासून राहुरीमध्ये रुग्णसेवा देत आहे. परंतु मध्यंतरीच्या काळात चिरंजीव शार्दूलला ग्रँडमास्टर बनवण्यामध्ये माझे 15 वर्षे गेले. त्यामुळे रुग्णसेवेकडे दुर्लक्ष झाले होते. परंतु आता रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने मी पूर्ण वेळ राहुरी शहरातील रुग्णांसाठी उपलब्ध आहे. शार्दूल मोठा झाल्यामुळे तो स्वतः एकटाच ग्रँडमास्टर स्पर्धेसाठी जात आहे. तर या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने मी विविध उपक्रम राबवणार आहे. त्यानिमित्ताने दर गुरुवारी आपल्या तालुक्यातील ज्या घरामध्ये दाम्पत्याला मुलीच आहेत त्यांना व जनरल पेशंटला पण सर्वांना फ्री कार्डिओग्राफ देण्याची सोय दर गुरुवारी करण्यात आली आहे. तसेच भविष्य काळामध्ये राहुरीमध्ये CT स्कॅन, MRI आणि विविध सिरियस पेशंटची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे सिरियस पेशंटला लगेच नगरला हलावं लागते. त्या दृष्टीने पण जास्तीत जास्त प्रयत्न करून इथं सेवा उपलब्ध कशी करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येईल. तर इथून पुढे सर्वांनी, मी पूर्वी 3 वर्ष विळद घाटामध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून सर्व्हिस करत होतो, ती आता सोडली आहे आणि राहुरीतच 24 तास रुग्णांना सेवा देण्याचा प्रयत्न राहणार आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा सी24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात. डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं, या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार.
तसेच ऍसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध. आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी. एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री. जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो. कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो. कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही. संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे. मोबाईल क्रमांक 97 63 48 0415. घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41. ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी सी24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक. आपण मोठाले चॅनल बघतो तिथपर्यंत आपण कधी पोचू शकत नाही, पण ग्रामीण भागातल्या एका युवकाने एवढी हिंमत करून सी24 सारखा चॅनल चालू केला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने जे सोशल ॲक्टिव्हिटी, नुसते सोशल नाही की ॲडव्हर्टाईजच्या पाठीमागं न जाता त्यांनी समाजामधल्या ज्या ज्वलंत घटना आहेत अगदी कुठल्या प्रकारचं निसंशयपणे त्यांनी ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यातनं निश्चितच तळागाळातल्या माणसाला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. चोरीचे प्रश्न असतील, वाळूचा प्रश्न असेल किंवा अनेक गुन्हेगारांना त्यांनी ते सत्य लोकांपुढे आणलं, कुठल्याही दबावाला न पडतं. अशा प्रकारचे चॅनलने गेले 3 वर्षे अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेले आहेत. भविष्यकाळात सी24 तासचं आणि त्यांच्या परिवाराचं अतिशय मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. त्यांच्या अशीच भविष्यकाळात प्रगती हो हीच साईबाबांच्या चरणी प्रार्थना. जय सहकार, जय महाराष्ट्र. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक. न्यू संजय मोबाईल गॅलरी. नामांकित मोबाईल्सची आकर्षक रेंज आणि मोबाईल ॲक्सेसरीज मध्ये भरपूर व्हरायटीज उपलब्ध. प्रोप्रायटर संजय आमले. ठिकाण धनश्री कॉम्प्लेक्स, राजश्री हॉटेल समोर, दौंड, जामखेड रोड, श्रीगोंदा. मोबाईल क्रमांक 95 61 00 76 55. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी24 तास. वृत्तवाहिनीला 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक. नमस्कार, मी जयशिंगराव हिरडे, भारतीय जनता पार्टी अध्यक्ष, आंबेगाव तालुका. आपल्या सी24 चॅनलच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं तुम्हाला मनापासून शुभेच्छा देत आहे. खरं पाहिलं तर 3 वर्षापासून आम्ही बघितलेला सी24 तासचा प्रोग्राम दररोज पाहत असताना सर्वसामान्य माणसाला जो अपेक्षित कार्यक्रम असतो तालुक्यात चाललेला छोटा मोठा, तो पाहण्याचा आनंद आपल्या चॅनलमधून मिळतो. आणि विशेष म्हणजे आत्तापर्यंत कुठलाही चॅनल फक्त लीडर लोकांपुढे चालायचा. आपला चॅनल सर्वसामान्य माणूस आणि सर्व शेवटचा घटक, मग शेतकरी असो, छोटा व्यावसायिक असो, सर्वसामान्य माणूस असो, त्याच्यापर्यंत पोहोचणं, त्याच्या तक्रारी असतील, त्याचा आनंदोत्सव असेल, सगळ्या गोष्टीत आपला चॅनल फिरतो. हा खरा आम्हाला आणि आमच्या सर्व मित्रपरिवाराला या गोष्टीचा आनंद आहे. आणि आंबेगाव तालुक्यातली भारतीय जनता पार्टी किती जोमाने वाढती आहे हे दाखवण्याचं कामसुद्धा आपल्या चॅनलने केलं. म्हणून तुम्हाला तुमच्या सी24च्या सर्व टीमला मी भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं आमचे सर्व भारतीय जनता पक्षाचे तालुक्याचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, टीम आणि विशेष करून आंबेगाव तालुक्यातले माझे सर्व बैलगाडा मालक, शेतकरी बांधव सर्वांच्या वतीनं मनापासून आपल्या सी24ला वर्धापन दिनाच्या निमित्तानं मनापासून लाख लाख शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी24 तास.
वृत्तवाहिनीला तिसऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक शी 24 तास या वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनाला मी वैयक्तिक मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सर्वसामान्य गोरगरीब माणसासाठी वृत्तवाहिनीने जे काम चालवलेले आहे ते निश्चितच वाखाणण्याजोगे आहे. सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी ही वृत्तवाहिनी रात्रंदिवस धडपड करते. त्या निमित्तानं त्याला वर्ष पूर्ण होते, तर मी माझ्यातर्फे मनपूर्वक शुभेच्छा देतो. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी सी 24 तास. वृत्तवाहिनीला तिसऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सांगली विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष माननीय मंगेशदादा चव्हाण. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास. वृत्तवाहिनीला तिसऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सी 24 तासला शिवसेनेच्या वतीने त्याच्या तिसऱ्या वाढदिवसाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा. खरं म्हणजे सी 24 तास ही आंबेगाव तालुक्यामध्ये गोरगरीब जनतेचा जो आवाज आहे तो आवाज म्हणून काम करत आहे. प्रशासनामध्ये असेल किंवा तालुक्यातील जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम, अन्यायाला वाचा फोडण्याचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने सी 24 तास करते. मी शिवसेना पक्षाच्या वतीने खासदार शिवाजीराव पाटील यांच्या वतीने सी 24 तासच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी सी 24 तास. वृत्तवाहिनीला तिसऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नमस्कार, मी सदाशिव पवार. सी 24 तास चॅनलला आता 3 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त मी माझ्या बालाजी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे तसेच पुणे जिल्हा विकास मंच आणि माझ्या बालाजी कन्स्ट्रक्शन आणि बालाजी विश्वपुरातील विविध संस्थांच्या वतीने त्यांच्या पुढील वाटचालीला लाख लाख शुभेच्छा देतो. 24 तास चॅनलने आपल्या भागामध्ये राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, कला, क्रीडा विविध क्षेत्रात त्यांची मोठी कामगिरी असून जनतेसमोर या क्षेत्रातले अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि तमाम भारतीयांना 15 ऑगस्टच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. 3 वर्ष मराठी माणसाच्या मनावरती अधिराज्य गाजवणारी एकमेव मराठी वृत्तवाहिनी सी 24 तास. वृत्तवाहिनीला तिसऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक हडपसर सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान हडपसर. सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी सी 24 तास. वृत्तवाहिनीला तिसऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माझे नाव अभिजित अविनाश दरेकर. सी 24 तास तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. बदलत्या युगाबरोबर चालणारी अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी सी 24 तास. वृत्तवाहिनीला तिसऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक जनसामान्यांचे कैवारी तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणारे माननीय श्री शंकररावजी गडाख पाटील. नेवासा विधानसभा मतदारसंघाचे प्रथम पाणीदार आमदार माननीय श्री शंकरराव गडाख पाटील. नेवासा तीर्थक्षेत्र विकास कामांचे खरे शिल्पकार माजी आमदार श्री शंकरराव गडाख पाटील. क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार शंकरराव गडाख पाटील यांच्याकडनं सी 24 तास या वृत्तवाहिनीला तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. तसेच भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माजी आमदार श्री शंकरराव गडाख पाटील, मित्रमंडळ, नेवासा तालुका.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहुयात पुढची बातमी. श्रीगोंदा पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या टोळीतील तिघांना ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून 8 दुचाकी जप्त करण्यात आल्यात. ताब्यात घेतलेल्या गुन्हेगारांकडून आणखी काही दुचाकी मिळण्याची शक्यता वर्तवली जातीये. दुचाकी चोरणाऱ्या टोळीतील तिघांना श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून विविध कंपनीच्या 8 दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्यात. यातील अन्य 4 आरोपी मात्र अद्याप फरार आहेत. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून आणखी काही दुचाकी मिळण्याची शक्यता वर्तवली जातीये. पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा शहरात पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांचे पथक गस्त घालत असताना तिघेजण संशयितरित्या एका दुचाकीवर जात असताना पोलीस पथकाने चौकशी केली असता ते उडवाउडवीचे उत्तर देऊ लागले. दुचाकीचे कागदपत्र नसल्याने पोलिसांचा संशय बळावला आणि या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्याकडे असणारी दुचाकी चोरीची असल्याचं त्यामुळं समोर आलंय. या तिघांनी इतर 4 साथीदारांच्या मदतीने अजून 8 दुचाकी चोरल्याचं चौकशीत सांगण्यात आलंय. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव, प्रकाश वाघ, दादा टाके, किरण बोराडे, प्रताप देवकाते, उत्तम राऊत या पोलीस पथकाने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी बबन तमनर हे करीत आहेत. आज 4 ऑगस्ट 2017 रोजी आम्ही आमच्या स्टाफसह श्रीगोंदा शहरामध्ये पेट्रोलिंग करत असताना बेळगाव चौकातून 3 इसम भरधाव वेगाने त्यांच्या मोटरसायकलने जात असलेले दिसले. स्टँडच्या दिशेने आम्ही स्टँडच्या दिशेने त्यांचा पाठलाग केला आणि स्टँडवर त्यांना थांबवून त्यांच्याकडे जी गाड्या होत्या त्यांची आम्ही चौकशी केली. त्यांची स्वतःची नावं त्यांना सांगताना थोडंसं ते गोंधळलेल्या अवस्थेत दिसले, म्हणून आम्ही त्या लोकांचे ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे मोटरसायकलची कागदपत्राची विचारपूस केली असता त्यांनी कागदपत्र त्यांच्याकडे नसल्याचे सांगितले. आम्ही त्या गाडीसह त्यांना पोलीस स्टेशनला आणले. त्यांच्याकडं डिटेल चौकशी केला असता त्यातलं एकाचं नाव आहे श्रीकांत पंडित घोडके, वय वर्ष 23, राहणार सिद्धार्थनगर श्रीगोंदा. दुसरं आहे राजेश हरिभाऊ वटकर, वय वर्ष 20, राहणार ढोरगल्ली श्रीगोंदा. आणि तिसरं आहे अविनाश आकाश घोडके, वय वर्ष 27, राहणार इंदिरानगर श्रीगोंदा. ही तिघं हे त्यांच्याकडे 3 मोटरसायकल मिळवल्या. आम्ही त्यांच्याकडे सखोल चौकशी करून त्यांच्या ताब्यामध्ये असलेल्या आणखीन अशा एकूण 8 मोटरसायकली, त्यामध्ये एक कावासाकी आहे, एक हिरो होंडा स्प्लेंडर, 5 हिरो होंडा स्प्लेंडर आहेत आणि एक बुलेट आहे, रॉयल एनफिल्ड बुलेट पण त्याच्यात आहे आणि एक काळ्या रंगाची पल्सर. अशा 8 मोटरसायकल त्यांच्या ताब्यामध्ये मिळून आल्या. त्या 8ही मोटरसायकलबाबत त्यांचं काही त्यांना मालकीबाबत सांगता आलं नाही. यामध्ये श्रीकांत पंडित घोडके आहे याचं सिद्धार्थनगर येथे गॅरेज आहे, या गॅरेजमध्ये सगळ्या गाड्या लपवून ठेवल्या होत्या. आणि ह्या अविनाश आकाश घोडके हा यांचा म्होरके आहे. हा लोकांना दमदाटी करतो म्हणून लोकांच्या तक्रारी होत्या, गांजा विकतो, दारू विकतो, लोकांच्या तक्रारी होत्या. आम्ही सगळे ट्रॅप लावून होतो. आज रोजी तो मोटरसायकल सही मिळाला. अजून त्याच्याकडून खूप काही रिकवर होईल अशी आम्हाला आशा आहे. प्रथमतः अशा प्रकारच्या 8 गाड्या श्रीगोंद्यामध्ये मिळालेल्या आहेत. त्यांच्या ताब्यातून आणखीन काही मोटरसायकली मिळण्याची शक्यता आहे. त्यांचे आणखीन 5 ते 6 साथीदार आहेत. आता ह्या सर्वांचा आम्ही अटक करून एक चांगले आणखीन याच्यापेक्षा आणखीन काही गाड्या रिकवर करू एवढी मी शुअरिटी देतो. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. कोपरगाव शहरात मनसेनं खड्डे जलाव आंदोलन केलंय. खड्ड्यामध्ये जाळ करून मनसेनं नगरपालिकेचा निषेध केलाय. कोपरगावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जुनी नगरपालिका या रस्त्याचे अनेकदा उद्घाटन झाले, मात्र हा रस्ता आत्तापर्यंत करण्यात आला नसल्याने मनसेनं हे आंदोलन केलंय. कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जुनी नगरपालिका या रस्त्याचे आत्तापर्यंत अनेकदा उद्घाटन होऊन देखील हा रस्ता आजपर्यंत करण्यात आला नसल्याने नगरपालिकेच्या विरोधात या रस्त्यावर असणाऱ्या खड्ड्यांमध्ये जाळ करून कोपरगाव मनसेच्या वतीनं अनोखं आंदोलन करून नगरपालिकेचा निषेध करण्यात आलाय. यावेळी मनसे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड, अलीम शहा, सुजल चंदनशिव, संतोष लहिरे, भीमा ठोंबरे आदी कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलंय. कोपरगावात आंदोलने केल्याशिवाय किंवा ओरड केल्याशिवाय शहरातील प्रश्न सुटताना दिसत नाहीयेत. त्यामुळे ये रे माझ्या मागल्या हीच परिस्थिती सध्या कोपरगाव नगरपालिकेत पाहायला मिळतीये. या खड्ड्याचं साम्राज्य झालेलं आहे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ अनेक प्रकारचे खड्डे पडलेले, तरी या नगरपालिकेला याची जाग नाही आहे. आज ह्या ठिकाणी आम्ही खड्डे पेटाव आंदोलन सुरू केलेलं आहे. प्रत्येक शहरामध्ये जिथं खड्डे असेल तिथं आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. याची नगरपालिकेने दखल घ्यावी, त्वरित या रस्त्याचे काम चालू करावे. श्रावण महिना आहे, श्रावण महिन्यात आता गणपती जवळ आलेले, गणपती, नवरात्र, दिवाळी, तरी पण या नगरपालिकेला जाग नाही आहे. का ही नगरपालिका आमची काय टिंगल टावाळ्या करू राहिली का काय? तिथं बातम्या जर नगरपालिकेने हे जर नाही केलं तर याच्यापेक्षा नगरपालिकेतून इथं हे आले खड्डे जाळं आंदोलन केलं, तिथे येऊन आम्ही पेटवायचं काम केल्याशिवाय राहणार नाही. हे नगरपालिकेने याची दखल घ्यावी, त्वरित या रस्त्याचं काम चालू करावं. आणि ज्या कोणत्या ठेकेदाराला द्यायला असेल पहिले त्याच्याकडून हे काम काढून घ्यावा आणि चांगल्या ठेकेदाराला काम द्यावा. जर दुसऱ्या त्या ठेकेदाराला दिलं तर आम्ही काम करून देणार नाही, कारण हे भ्रष्टाचारी ठेकेदार इथे. त्याच्यामुळे यांना काम देऊ नये आणि लवकरात लवकर या खड्ड्याचं यांनी मार्गी लावावं. याच्यात अनेक प्रकारचे लोक फ्रॅक्चर होऊन मणक्याचे आजार झालेले आणि येणं शाळेचा रस्ता आहे, मुलींना येण्या जाण्याचा खूप त्रास होतो. या ठिकाणी सायकलीवर जाताना काही मुली या ठिकाणी पडलेल्या आहेत. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. बातमीपत्रात पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. कोपरगाव नगरपालिकेवर चिखल मोर्चा, नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी निषेध व्यक्त. अनोखं रक्षाबंधन साजरा, वडगाव शेरीतील महिलांनी पाठवल्या वीर जवानांना राख्या. व्यापाऱ्यांनी कांद्याचा कमी भाव काढल्याने शेवगावमध्ये शेतकऱ्यांनी केला कांद्याचा लिलाव बंद. आणि श्रीगोंदा पोलिसांनी केले दुचाकी चोर गजाआड. याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.